CSR मध्ये काम करत होते, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यात आम्हाला गोशाळेसाठी CSR करायला एक क्लायंट आले होते. त्यांनी सांगितलं, क्लेरियन टेक त्या क्लायंटचं नाव होतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला गोशाळेला काहीतरी मदत करायची आहे CSR थ्रू. जेव्हा मी CSR साठी बऱ्याच गोशाळांना व्हिजिट दिलं आणि बऱ्याच गोशाळांचे गोपालकांचे व्यथा ऐकल्या, मला असं वाटलं की हे सेक्टर खूप अनटच आहे. त्यांचं बरंच काम फक्त डोनेशन वरती चालतं, त्यांना असे फंडिंग वगैरे कुठून मिळत नाहीये. आता BJP सरकार खूप काही काम करत आहे त्याच्यासाठी, तरी पण CSR थ्रू आम्ही काही जे करू शकलो तर त्याच्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली आणि वेगवेगळे गोशाळांची टायअप करून जे लोक वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात, गौरीपासून, गोमूत्र अर्कपासून, माळपासून, आसनं, तूप, असे बरेच प्रोडक्ट ते लोक बनवतात. त्यांना सेल्फ सफिशियंट कसं करता येईल, गोशाळेंना डोनेशन मागायची गरज नाही पडणार आणि ते स्वतःचं उत्पादन करून स्वतः कसं स्वतःच्या पायावर गोशाळा चालवता येईल, म्हणून आम्ही ही संकल्पना सुरू केली. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट इनोव्हेट पण करायचा प्रयत्न केला. त्याच्यात आम्ही आधी घरात आपण शेण सारवायचो, आता ते प्रथा बंद झाली आहे, कारण सगळे अपार्टमेंट मध्ये राहतात आणि ते फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे आम्ही चप्पल बनवली शेणापासून, आम्ही गोमय आसन बनवले, ज्याच्या थ्रू लोकांना मेडिटेशन करता येईल आणि त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम्स साठी त्यांना ते ऍड्रेस करता येईल. माझे देशी गोवंश मध्ये खिल्लार गायींचा माझ्याकडे गोठा आहे. तर सुरुवातीला मी सांगेल की सगळ्यांनी एकतर देशी गाय संवर्धन केलं पाहिजे. देशी गाय संवर्धन का केलं पाहिजे, तर आपल्या जे देशी गायींचा ज्या जाती आहेत, म्हणजे राजस्थानमधली गिर असेल किंवा इतर प्रत्येक ठिकाणी जाती असेल, महाराष्ट्रातली खिल्लार असेल, तर ह्या ज्या त्या वातावरणानुसार बनलेल्या गायी आहेत आणि त्या बनल्यामुळे आपण त्या गायींचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्या गायींच्या प्रोडक्टचा म्हणजे दूध असेल किंवा ह्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. दुसरा विषय असा आहे की आपण देशी गायीचं पालन करत असताना आपल्या दूध कमी देत असेल तरी त्याच्या शेण आणि गोमूत्र याचे खूप मोठे फायदे आहेत. शेण आणि गोमूत्राचे फायदे असे आहेत की आपण अगोदरच्या म्हणजे जुन्या काळामध्ये आपण शेणाने सारवलेल्या घरामध्ये राहत होतो. तर शेणाने सारवलेल्या घरांमुळं आपल्या शरीर किंवा शरीरातले जे रोग प्रतिकार शक्ती होती ती व्यवस्थित राहत होती. कारण काय होतं, देशी गायच्या शेणाशी किंवा नेचरशी जे कॉन्टॅक्ट होत होता, त्या कॉन्टॅक्टमुळे आपल्या शरीरातले जे रोग आहेत ते खेचून घेतले जात होते किंवा आपल्याला नेचरच्या संपर्कात राहिल्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहत होतं. तर त्याच्यासाठी आपण शेणाचा वापर करणं गरजेचं आहे. तर आपण तीच कन्सेप्ट पुढे घेऊन आता सगळे शहरीकरण झालेले किंवा गावाकडे जर तुम्ही बघितलं सगळे आपल्या घर सिमेंटचे झालेले आहेत किंवा आपण टाईल जे वापरतो टाईलमध्ये केमिकल आहे, प्लास्टर, पेंट, सगळीकडे आपल्याकडे केमिकलचा ज्या प्रमाणात वापर वाढलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जे होणारे दुष्परिणाम आहेत त्यांना आपण जर टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर ह्या विचारातून आम्ही ऍक्च्युली ह्या कन्सेप्ट सगळ्या पुढे आणल्या. पहिल्यांदा आम्ही शेणाच्या गवऱ्या बनवत होतो. तर तुम्ही शेणाच्या गवऱ्या बनवून बघू शकता. आपण शेणाच्या गवऱ्या बनवून आपण देशी गायच्या खिल्लारच्या शेणाच्या गवऱ्या आपण बनवून अगोदर सेल चालू केला फ्लिपकार्टला. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला मॅडम चप्पल विषयी माहिती दिली. चप्पल मॅडम स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. त्यानंतर देशी गायच्या माळा आपण बनवतो. देशी गायपासून आपण आसन बनवतो. आसन हे देशी गाय शेणाचे पूर्ण बनवलेले. ह्याचा वापर आपण बसण्यासाठी करू शकतो किंवा पूजा पाठविधीसाठी करू शकतो किंवा दिवसात आपल्याला जेवढा वेळ वापरता येईल तेवढा वेळ वापरू शकतो, जेणेकरून आपला शरीराचा कॉन्टॅक्ट नेचरशी राहावा. हा या मागचा एकमेव उद्देश आहे की आपण जे प्लॅस्टिक किंवा केमिकल वापरतोय सगळी आपला प्लॅस्टिकचा संबंध होतो. तुम्ही रोडवर जर गेला तरी आपल्या सगळे कॉन्क्रीटचे रोड झालेत किंवा सगळीकडे फुटपाथ आहेत ब्लॉकचे, तर आपल्याला चालायला कुठे नेचर संपर्क राहिलेला नाही ना. तर ह्या माध्यमातून आपण नेचरशी कॉन्टॅक्ट ठेवून आपल्या शरीराचं आरोग्य हे व्यवस्थित ठेवू शकतो. त्याच्यासाठी आपण हे सगळं प्रयत्न आहे. मग याच्यात आपलं देशी गायचं गोमूत्र असेल, त्याच्यानंतर आपण देशी गायपासून शेणापासून धूपकप तयार केलेत. मार्केटमध्ये धूपकप भेटतात त्याच्यामध्ये सगळे कोळसा आणि केमिकल पासून बनले जाते. त्याचं तुम्ही घरात लावल्यानंतर पण तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. तर तुम्ही हे जे नॅचरल धूपकप किंवा धुपट्यापासून बनवलेल्या जर आपण वापरल्या तर आपल्या शरीराला पण फायदे होतील, प्लस शेतकऱ्याची इकॉनॉमी, शेतकऱ्याला जे गौपालन, देशी गाय गौपालन करणं जे अवघड जाते त्याच्यासाठी त्याचा फायदा होईल. हा पण अशा प्रकारच्या पंत्या पण बनवलेल्या आहेत. आपण की होल्डर बनवते देशी गाय शेणापासून. त्याच्यानंतर आपण गणपती बनवतोय देशी गायच्या शेणाचे. तर हे जर आपण जसं बनवतो की होल्डर, ह्याचं महत्व असं आहे की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर प्लॅस्टिकचे की होल्डर भेटतात, ते डिकम्पोजिशन होण्यासाठी नेचरमध्ये खूप अवघड आहे. पण तुम्ही ह्या प्रकारे जर की होल्डर वापरले तर त्याचा फायदा हा आहे की ते नेचरमध्ये टाकल्यानंतर लवकर डिकम्पोजिशन आणि प्रदूषण पण कमी होईल. आणि प्लस आपल्याला त्याचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना आपण काहीतरी मदत करतोय इनडायरेक्ट. ह्यासाठी आपण त्याचा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांना इकॉनॉमीसाठी त्याचा फायदा होईल. तर असे
छोट्या छोट्या गोष्टी त्या आपण बनवतोय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या शरीरासाठी, शेतकऱ्याच्या इकॉनॉमीसाठी आणि सर्वांसाठी जो फायदा आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. आपण शाळेचा माझा फक्त 2 वर्ष मला झाले गोशाळांसाठी CSR आणि प्रोडक्ट इनोव्हेशन मध्ये. आमचे जे सहकारी आहेत ते 10 वर्षापासून हे प्रोडक्ट्स बनवत आहेत. पण आता सरकारच्या मदतीने खूप त्याला चालना मिळाली आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं एकच ध्येय असतं की जेवढे प्रोडक्ट आहेत सगळे देशी गाईच्या शेणापासून किंवा देशी गाईच्या गोमूत्रापासूनच बनतात. आम्ही कुठलाही मिक्स करत नाही, कुठलेही ऍडिटिव्ह आम्ही मिक्स करत नाही कुठल्याही प्रोडक्ट मध्ये. चप्पल असली तरी आम्ही त्याच्यात फक्त नॅचरल बाइंडर यूज करतो, गवार, गम, मैदा, लकडी, ज्याने तुम्हाला केमिकल पासून दूर राहण्यासाठीच हे प्रोडक्ट बनवले. म्हणून आम्ही त्याच्यात काहीच केमिकल टाकत नाही. नॉर्मल जशी चप्पल बनते तशी चप्पल नाही बनत, हे हँडमेड बनते. ह्याच्यासाठी बरेच कारागीर लागतात. आता आमच्याकडे 15 कारागीर चप्पलच्या कारखान्यावर काम करतात आणि प्रत्येक चप्पल हे हाताने बनवली जाते, कारण ते जे कापड आम्ही बनवतो ते खूप डेलिकेट असतं, त्याला खूप केअरफुली हँडल करायला लागतं. त्याच्यामुळे 15 कारीगर त्याच्यासाठी काम करत आहेत. आपण नफा तोटा ह्याच म्हणजे प्रकार मी घरगुती आम्ही देशी गाई आपल्या पालनासाठी पाळलं होतं. पण एक 3-4 वर्षापासून हे प्रयत्न आपण चालू केले. तर वार्षिक उलाढाल तर तशी काही अशी नाही किंवा मोठी उलाढाल आहे कोटी दिवस किंवा असं काही मोठं बिझनेस टाईप आपला हे नाहीये. आपलं फक्त लोकसेवा हे एकमेव उद्देशा पाठीमागं आहे की देशी गायचं शेण आणि देशी गायचा वंशाचा प्रचार व्हावा, ह्या उद्देशाने आपण हे करतोय. तर अशी मोठी उलाढाल म्हणता येईल फक्त देशी गायचं पालन करण्यासाठी आपल्याला थोडासा निधी भेटतो. तर माझं सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना हे पण आव्हान आहे की जर देशी गायला कोणाला जर मदत करता आली तर त्या पण माध्यमातून कुठल्याही स्वरूपात तुम्ही करू शकताय. तर तुम्ही ते पण मदत करू शकता की जेणेकरून गोवंशाचं सेवा होईल, गोसेवा होईल. आपल्या ज्या आध्यात्मिक धारेत देशी गायला खूप महत्व दिलेलं आहे, तर त्या दृष्टीनं पण गोसेवा झाल्यानंतर पण आपल्या आध्यात्मिक लाभ पण त्यापासून आपल्याला खूप भेटू शकतो. सेक्टर मध्ये येतं. स्पेशली चप्पल आणि मोबाईल चिप बनवले आम्ही, जे रेडिएशन खेचून घेतं, किंवा आसन. तर बरेच लोक आता खूप ऑर्गॅनिक कडे वळत आहेत आणि वेलनेस सेक्टर मध्ये हे येतात. तर आमचे मेजर क्लायंट हे वेलनेस कॅटेगरीत. भरपूर चप्पल इंडियाच्या बाहेर पण जातात, US, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, बऱ्याच ठिकाणचे आमचे जे क्लायंट्स आहेत ते बरेच जातात. आणि एक स्माइल फाउंडेशन आहे, हरिओम स्माइल्स म्हणून, त्यांनी आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय. त्यांचे जेवढे फॉलोअर्स आहेत ते आपल्याकडनं चप्पल, मोबाईल चिप, आसन सगळं घेतात. आपल्याकडे भरपूर आहेत, तूप पासून तर चप्पल पर्यंत खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे जे आपण बनवतोय.